नमस्कार, मी वर्षा नलवडे आणि आपण बघत आहात लोकशाही मराठी बातमी. बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करते आणि यानंतर कृषीविषयक काही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. थंडीमुळे फळभाज्यांची तोडणी कमी प्रमाणावरती होतीये, त्यामुळे आवक कमी होते, तर मागणीच्या तुलनेत आवक कमी प्रमाणावरती होत असल्यानं बाजारात फळभाज्या या महाग झाल्यात. तर त्यामुळेच आता नववर्षाच्या सुरुवातीलाच दरवाढीची झळ सोसावी लागणार आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी वर्ग संकटात सापडलाय. शेतकऱ्यांना खरीप हंगामातील सोयाबीन पिकाशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. तर विविध संकटांचा सामना करूनही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला अवघे 4 ते 5 हजार रुपये इतकाच दर मिळतोय. तर त्यापेक्षा देखील काही ठिकाणी कमी दर मिळतोय. त्यामुळे शेतकरी आता मेटाकुटीला आलाय. तर सोयाबीनसाठी लागलेला खर्च देखील निघत नसल्यानं जिल्ह्यातील सगळेच शेतकरी आता अडचणीत सापडले आहेत. पालघरमध्ये युरिया खताचा काळाबाजार उघड झालाय. बोईसरच्या पूर्वेस असलेल्या गुंदले या ठिकाणी पोलीस प्रशासनासह कृषी विभागानं कारवाई केली आहे. तर काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जाणारा हजारो किलो युरिया खताचा साठा जप्त करण्यात आलाय. त्यासोबतच 2 पिकअप जप्त केले असून गोडाऊन पोलिसांनी सील केलंय. वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामातील प्रमुख पिकांची जिल्ह्यात सरासरी अंतिम पैसेवारी 48 पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यात एकूण 793 महसूल गावं आहेत. या सर्वच गावांची खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ही 50 पैशांपेक्षा कमी आहे. तुरीच्या काढणी आणि मळणीचा हंगाम सुरू झालाय. तुरीची गंजी लावून ती वाळवली जाते. सोबतच शेतकऱ्यांकडून त्याची मळणीही केली जाते. शेतशिवारामध्ये सध्या मळणी यंत्राच्या सहाय्यानं तुरीची मळणी केली जाते. तर यंदा अवकाळी पावसामुळे त्याचा परिणाम उत्पन्नावरती होणार असल्याचं शेतकरी सांगतायत. ऊसतोड कामगारांच्या संघटनेकडून दरवाढ आणि विविध मागण्यांसंदर्भात महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. 4 जानेवारीला शिर्डीमध्ये ही बैठक होणार असल्याची माहिती आहे. तर या बैठकीला शरद पवार आणि पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर साखर संघाकडून या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. तर ही बैठक पुण्यात न होता आता 4 जानेवारीला शिर्डीमध्ये होणार असल्याची माहिती आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. राज्यात बाष्पयुक्त वारं येऊन आता ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. कोकण मध्य महाराष्ट्रात 5 जानेवारीनंतर पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. तर पुढील 4 दिवस किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसनं वाढ देखील होण्याची शक्यता वर्तवली जाते. यंदा कापसाला उच्चांकी दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाल्याचा गैरसमज होतोय. कारण एकीकडे दर दुपटीने वाढले असले तरी उत्पादन हे निम्म्याहून कमी झालंय. शिवाय त्याचा उत्पादनावरती देखील परिणाम झालाय. घरकुल योजना आणि रोजगार हमी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगरमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. मुक्ताईनगर पंचायत समिती कार्यालयासमोर एकनाथ खडसे यांच्यासह रोहिणी खडसे आणि पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय. धानाला पर्याय म्हणून लाखनी तालुक्यातील 52 गावांनी भाजीपाला लागवडीवरती भर दिलाय. बारमाही वाहणाऱ्या चूलबंद नदीमुळे या गावातील शेतशिवार वर्षभर बहरलेलं असतं. मात्र शेतकऱ्यांना कधी कधी निसर्ग तर कधी पिकाच्या मार्केटिंग तंत्राअभावी आता तोटा सहन करावा लागतोय. आणि यानंतर काही बातम्या सविस्तर बघूयात. धानाला पर्याय म्हणून लखनी तालुक्यातील 52 गावांनी भाजीपाला लागवडीवरती भर दिलाय. बारामाही वाहणाऱ्या चूलबंद नदीमुळे या गावातील शेतशिवार वर्षभर बहरलेलं असतं. मात्र शेतकऱ्यांना कधी कधी निसर्ग तर कधी पिकाच्या मार्केटिंग तंत्राअभावी तोटा सहन करावा लागतोय. त्यामुळे लाखनी तालुक्यामध्ये धान पिकाला बाजूला सारून तेथील शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाला पसंती दिली आहे. विशेषतः चुलबंद खोऱ्यात पिकवलेला भाजीपाला दररोज आता भंडारा, साकोली आणि लाखनी या ठिकाणी बाजारपेठेत पाठवला जातोय. त्यामुळे हा परिसर भाजीपाल्याचं केंद्र बनला आहे. मी वर्षभर जवळपास माझ्याकडे 6 ते 7 एकर बागायती राहते आणि जसं पावसाळा खतम झाल्यानंतर माझी अजून म्हणजे जवळपास 8 ते 9 एकर जागा पूर्ण बागायतीखाली राहते. तर याच्यात म्हणजे जसं वार्षिक उत्पन्न पूर्ण विचार केला तर व्यवस्थित राहिलं तर जवळपास 35 ते 40 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न होतं. तर कारला झाला, माझ्याकडे कारला, भेंडी राहते, काकडी, लौकी, यावर्षी ढेमस लावलेला आहे आणि टमाटर पण राहते. हे आम्ही टप्प्याटप्प्यात आम्हाला वाटलं त्यावेळेस आम्ही तो माल काढतो. आणि माझ्याकडे कारला हा पीक वर्षभर राहतो.
यानंतर बातमी सांगलीमधून आहे। नैसर्गिक संकटावरती मात करून सांगली जिल्ह्यातून 184 टन द्राक्षांची निर्यात केली जाते। तर निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेला सांगली जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षांची निर्यातीला सुरुवात झाली आहे। दुबई आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये 18 कंटेनरमधून 184 टन द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा झालाय। युरोपला 5 जानेवारीपासून द्राक्षांची निर्यातीला गती मिळण्याची शक्यता आहे असं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। तर 2023 आणि 24 या वर्षात 16,000 हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष निर्यातीचं उद्दिष्ट ठेवलं होतं। यापैकी आतापर्यंत 5,579 हेक्टर क्षेत्रातील द्राक्षांची नोंदणी झाली आहे। यापैकी खानापूर, तासगाव या तालुक्यांमधून द्राक्षांची निर्यात सुरू झाली आहे। केंद्र सरकारने कांद्यावरती निर्यात बंदी लावल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय। मात्र आता कांदा पाठोपाठ द्राक्ष शेतीचं गणित देखील बिघडल्याचं बघायला मिळतंय। नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानं द्राक्ष बागायतदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर नाशिक जिल्ह्यामध्ये 60,000 हेक्टर क्षेत्रामध्ये द्राक्षांची लागवड केली जाते। मात्र थोड्याफार प्रमाणात अवकाळीनं काही भागात द्राक्षांचं नुकसान झालं असलं तरी इतर ठिकाणी मात्र द्राक्षांची स्थितीही चांगली आहे। द्राक्ष बागायतदारांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंद करावी असं आवाहन आता कृषी विभागाकडून केलं जात आहे। जो द्राक्षाचा मुख्य एरिया होता त्या पिकांमध्ये थोडा त्रास झालेला आहे, परंतु तरी देखील दरवर्षाप्रमाणे जवळजवळ आपल्याकडे 60,000 हेक्टर क्षेत्र द्राक्ष पिकाखाली आहे। आजही बागा यावर्षी पोषक वातावरण होतं, चांगलं आहे। या 26-27च्या पावसाचा जर तडाखा सोडला तर बाकी वातावरण फेवरेबल होतं। आजही शेतकरी चांगली मेहनत घेत आहेत, त्याच्यामुळे माल तसा टिकून राहणार आहे किंवा तेवढा मिळणार आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी देखील किंवा व्यापाऱ्यांनी देखील नैराश्य घेऊ नये, कारण का तर एक्सपोर्टमध्ये जास्त मार्जिन मिळतं, त्याचप्रमाणे 2 पैसे आपल्या नाशिक जिल्ह्याला जास्त येतात। वाशिम जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी संत्र्याची लागवड केली आहे। यासोबतच काही शेतकऱ्यांनी आंतरपीकही घेतलंय। मानोरा तालुक्यातील बेलोरा या ठिकाणी प्रयोगशील शेतकरी मुक्सिंग राम उपाध्याय यांनी आता चक्क संत्र्याच्या शेतात रब्बी हंगामातील गव्हाचं आंतरपीक घेतलंय। सध्या हे पीक बहरल्याचं बघायला मिळतंय। यामधून ते लाखोंचं उत्पन्न घेत आहेत। तर आता त्यांना लाखोंचं उत्पन्न मिळण्याची देखील अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। मी या संत्र्यामध्ये आंतरपीक म्हणून गव्हाचं पीक घेतलं। मला जवळपास यावर्षी लाखो रुपयाचं उत्पन्न होईल अशी माझी अपेक्षा आहे। जवळपास 3 एकरमध्ये संपूर्ण संत्रा आहे आणि संत्र्यात आंतरपीक म्हणून मी यावर्षी गव्हाचं पीक घेतलं। त्यामुळे तुम्ही जे कास्तकार आहे, गव्हासाठी रान जे खाली असन संत्रा, त्यातनी आपण जर गहू पेरला तर संत्र्याला पोटभर पाणी होईल आणि संत्रा झाड जे पिवळे प्रमाण पडण्याचं कारण आहे ते झाडं होणार नाही। त्यामुळे तुम्ही संत्र्याला उकळी करून आणि गव्हाची पेरणी जर केली तर आपल्याला लाखो रुपयाचं उत्पन्न होते। यंदा कापसाला उच्चांकी दर मिळतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुपटीने वाढ झाल्याचा गैरसमज होतोय। कारण एकीकडे दर दुपटीने वाढले असले तरी उत्पादन हे निम्म्याहून कमी झालंय। तर लागवडीनंतर पावसानं ओढ दिली आणि तापमानात देखील वाढ झाली होती, त्यामुळे कापसाची वाढ ही खुंटली आहे। शिवाय त्याचा उत्पादनावर देखील परिणाम झालाय। तर यंदा कन्नड तालुक्यातील नाचनवेल परिसरात निसर्गाच्या अवकृपेमुळे मुख्य पिकांचं नुकसान तर झालंच आहे, मात्र शेतीमालाच्या दर्जावर देखील त्याचा परिणाम झाल्याचं बघायला मिळतंय। आता कापसाचे दर गगनाला भिडतायत, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा फायदा झालाच नाहीये। कारण दरवर्षी उत्पादनात मोठी घट झाली आहे। तर हंगामाच्या सुरुवातीलाच आता पावसानं ओढ दिल्यानं कापसाची योग्य ती वाढ झाली नाहीये। तर ऐन कापूस बहरत असताना पावसाचा कहर झाला, त्यामुळे बोंडाचं नुकसान झालं होतं। त्यामुळे आता सरासरीच्या तुलनेत उत्पादन हे निम्म्यावर आल्याचं शेतकरी सांगतायत। तुरीच्या काढणी आणि मळणीचा हंगाम सुरू झालाय। तुरीची गंजी लावून ती वाळवली देखील जाते। सोबतच शेतकऱ्यांकडून त्याची मळणी देखील सुरू झाली आहे। शेतशिवारात सध्या मळणी यंत्राच्या सहाय्यानं तुरीची मळणी सुरू आहे। यंदा अवकाळी पावसामुळे त्याचा परिणाम उत्पादनावरती होणार असल्याचं शेतकरी सांगतायत। माझ्याकडे 5 एकर तुरी आता, त्या तुरी या अवकाळी पावसाने जरा थोडं प्रमाण काढल्यात, पण प्रमाण कमी दाखवते जरशी। या तुरी काढण्याच्या बाबतीत मागच्या पाऊस, आता कालच्या परतीचे पाऊस मागचा झालेला आहे महिना 2 महिन्यात, त्या पावसाने तुरीचं जरा झडतीला कमी उतरले।
दुधाला उत्पादन जास्त मिळावं तसेच दुधाला अनुदान द्यावं आणि दूध उत्पादक एकीकडे आता आक्रमक झाले असताना दुसरीकडे दूध अनुदान अद्यापही मिळत नाहीये. तसेच साधा शासन आदेश देखील नाहीये. त्यामुळे उद्याच्या बैठकीत आता बैठक घ्या उद्याच अन्यथा पुन्हा आंदोलन करू असा इशारा किसान सभेचे अजित नवले यांनी दिला आहे. दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रति लिटर 5 रुपयाचं अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलं जाईल अशी घोषणा दुग्ध विकास मंत्र्यांनी सभागृहामध्ये केलेली होती. मंत्रिमंडळाने त्याच्यावर निर्णय न घेतल्यामुळे याबाबतचा शासनादेश काढण्यात आलेला नाही आणि म्हणून यावेळी सुद्धा सर्व दूध उत्पादक शेतकरी यापासून वंचित राहणार आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये सबंध ताकदीनं किसान सभा रणांगणात उतरेल आणि जबरदस्त आंदोलन पुन्हा एकदा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी उभं केलं जाईल. यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी अर्थातच राज्य सरकारवर राहील. नागपूरची ओळख ही संत्रा नगरी म्हणून सुद्धा केली जाते. मात्र ट्रक चालकाच्या संपाचा फटका आता संत्रा बाजारपेठेवर पडताना दिसतोय. या संपामुळे संत्रा बाहेर पाठवू शकत नाहीये. त्यामुळे संत्रा लिलावावर देखील याचा मोठा परिणाम होतोय. याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. तसेच व्यापारी वर्गाला देखील मोठा फटका बसतोय. तर ट्रक चालकाच्या संपामुळे संत्रा गाडी लोड होत नाहीये. संत्रा उपलब्ध असताना देखील बाजार ओस पडलाय. दोघांनाही या फटक्याचा आता परिणामाला सामोरं जावं लागतंय. अशीच परिस्थिती सध्या संपूर्ण फळ मार्केटची देखील आहे. याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी कल्पना नरसकर यांनी. आपण पाहूयात. मी आहे नागपूरच्या कळमना बाजारमध्ये. संत्रा मार्केट हे आहे आणि इथे संत्र्याची आवक आपण बघू शकत असू तर इतर दिवसांपेक्षा कमी या मार्केटमध्ये दिसत आहे. आधी हा पूर्ण मार्केट भरलेला असायचा पण जो ट्रक चालकांचा संप आहे त्याचा परिणाम इथे पाहायला मिळतो आहे. काल लिलाव झाले नाही, आज सुरू झाला आहे पण संत्रा कमी आहे. काय परिणाम झाला व्यापाऱ्यांशी आपण बातचीत करणार. काय परिणाम झाला संत्र्याचा? तुम्ही व्यापारी आहेत, काय परिणाम दिसतोय? इथे संत्रा आलेला आहे पण त्याच्यासाठी गाडी नाही भेटून राहिली. गाडी नाही भेटणार तर ह्या संत्रा पाठवून कसा बाहेर ते प्रश्न पडला आहे. आणि संत्रा घेतला बी आणि त्याच्यासाठी मग गाडी लागन, गाडी नाही भेटून राहिली. किती नुकसान तुमचं झालेलं आहे? तुम्ही संत्रा आणलेल्या मार्केटमध्ये पण तो जात नाही आहे. आता म्हणजे जे 20 रुपयेवाला भाव होता तो आज 8-9 रुपये भेटून राहिला संत्र्याला. आता संप जर असाच सुरू राहिला तर काय परिणाम होईल फळांवरती? कारण हे खराब होतात. खराब म्हणजे ते पुरत घाटा होईल ना त्याच्या. जो माल आणन आम्ही गावावरून 3 टन आणला समजा 30,000चा घेतला तिकडे विकत, इथं फक्त 10,000 रुपये येईल म्हणजे पूर्ण घाटा येईल ना. नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर या संत्रा मार्केटमध्ये जे सगळं फळ मार्केट आहे अशीच परिस्थिती संपूर्ण फळ मार्केटमध्ये आहे. कारण जो माल आहे तो बाजारामध्ये कमी आलेला आहे आणि इथे आलेला मालाला जो आहे किंमत मिळत नाही आहे. त्याच्यामुळे संत्रा जो आहे अशाच पद्धतीने पडून आहे. त्याच्यामुळे आता या संत्र्याची क्वालिटी खराब होते आहे. या संत्र्याला 10 ते 12 रुपये भाव मिळतो. याच्यापूर्वी 25 रुपये होता. अशीच परिस्थिती संपूर्ण फळ मार्केटची आहे. जो माल इथे होता तो पडलेला आहे. तर बाहेरून माल येत नाही आहे, लोडिंग होत नाही आहे, लिलाव करत आहे पण लिलाव करायला माल नाही आहे. आणि हा संप असाच सुरू राहिला तर या फळांची किंमत जी आहे ती अजून वाढणार आहे आणि शेतकऱ्यांना तर नुकसान होणारच आहे पण इथे जे व्यापारी आहेत त्यांना देखील याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसणार आहे. कल्पना नरसकर, लोकशाही मराठी, नागपूर. राज्यभरात टँकर चालकांचा संप सुरू असल्याने आता दादरच्या भाजीपाला मार्केटला देखील याचा मोठा फटका बसतोय. बाजारात येणाऱ्या भाज्यांची आवक कमी झाली आहे. याच भाजीपाला पुरवठ्यावरती मोठा परिणाम झालाय. यावर आता दादर इथल्या प्लाझा जवळ असलेल्या भाजीपाला मार्केटमधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी. आपण पाहूयात. सध्या राज्यामध्ये ट्रक आणि टँकर चालकांचा संप सुरू आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात याचाच फटका मुंबईच्या दादर भाजीपाला मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र भाजीपाल्यांवरती आवक जी आहे ती घटलेली आहे. आपण पाहू शकतो मी मुंबईच्या दादर इथे असलेल्या प्लाझाच्या या भाजीपाला मार्केटमध्ये आहे. सध्या आपण पाहिलं तर नेहमी जी भाजी येते ती या ठिकाणी कमी पाहायला मिळते. नेहमी जी गर्दी या भाजीपाला मार्केटमध्ये पाहायला मिळते ती कमी आहे. मात्र या ठिकाणी भाजीपाला विकणारे विक्रेते आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. दादा, नेहमी किती भाजी येते आणि जो संप सुरू आहे याचा फटका काही जाणवत आहे का? भरपूर फटका जाणवत आहे. तिथं 100-150 गाड्या येते, तिथे आता 50-60 गाड्या आलेल्या आहेत. ते पण हाफ लोड घेऊन माल आलेला आहे आणि मालाच्या काल ज्या किमती होते त्या आज 40% 100% वाढलेले आहे. ते माल कमी आल्यामुळे दुकानं बंद ठेवायला लागली आणि मालच विक्रेत्यांना भेटले नाही तर ते दुकान चालू ठेवणार कशी? असं ना, माल आले तरच दुकान चालू ठेवणार. ते आपण 4 रुपये किलो त्यांना 6 रुपयाने 2 रुपये किलो मागणी घ्यावा लागतो गिरायकांना रिटेलमध्ये. होलसेलमध्ये तिकडे 4 रुपये आणण्याचा खर्च वाढतो आणि गाडीवाले काय जास्त रिक्षा घेत नाहीत की गाड्या भरायच्या आणायच्या.
हे काही आणत नाहीत गाड्या. ते बी त्यांना ड्रायव्हर लोकांना भीती वाटते की आपल्याला रस्त्यामध्ये कुठं काय झालं त्यामुळे गाड्या भरत नाहीत. रोजच्या गाड्या कमीत कमी 100 ते 125 गाड्या येतात. आज 50 ते 60 गाड्याची आवक बाजारामध्ये झालेली आहे. आणि जे आवक जास्त येत होती, काल हेच माल 40 रुपये किलो होते, आज ते 70-80 रुपये किलो झालेले आहेत. बाजारामध्ये भाज्याची आवक भरपूर कमी आहे आणि मालाच्या गाड्यामुळं माल आलेले नाहीत. माल जे माल आहे ते जे 2 रुपये 4 रुपये 10 रुपये किलोने बाजार वाढलेले आणि गिऱ्हाईक पण नाही. बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या येतात पण सर्वच भाज्या कमी आहेत बाजारात. माल नसल्यामुळे कोणी तोडलेला शेतकरी नाही, ड्रायव्हर नाहीत, कोण असं माल पाठवणार नाही ना. काही झालं सगळ्याच्या संपामुळे बाजारात आवकच कमी आहे. आवक कमी असल्यामुळे गिऱ्हाईक नाही. जे माल आले त्या मालाला बाजार डायरेक्ट 5 रुपये 10 रुपये किलोनी वाढ झाली. त्याच्यामुळे बाजारात मालाची घटी आणि गिऱ्हाईक पण नाही आहे बाजारामध्ये. काल कमी आज लगेच किलोला 10 रुपये 20 रुपये बाजार वाढले ना मालाला. त्याच्यामुळे गिऱ्हाईक पब्लिक नाही, येणारं पण नाही, गिऱ्हाईक कोणच नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट लालचंदसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही न्यूज, मुंबई. आणि यासह बुलेटिनमध्ये आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.